नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 22 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना आणण्यासाठी जानेवारी 2026मध्ये कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ऑपरेशन स्वदेश. तर ऑपरेशन स्वदेश हे भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2026मध्ये ऑपरेशन सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात. ओके, तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा हे जे ऑपरेशन आहे याचा उद्देश म्हणजे इराणमधील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतामध्ये परत आणणे हा आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 69वे राष्ट्रीय शालेय खेळ 2025-26मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्र 69वे जे राष्ट्रीय शालेय खेळ झाले आहेत 2025-26मध्ये, त्या खेळामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. एकूण 411 पदके मिळून महाराष्ट्राने या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ओके, तर बघा एकूण सुवर्ण पदके आहेत 173, रौप्य आहेत 125 आणि कांस्य आहेत 113. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. कोटक महिंद्रा बँकेचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच अनुप कुमार साहा यांची कोटक महिंद्रा बँकेचे संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारत आणि कोणत्या देशाने समुद्री प्रदूषण नियंत्रणसाठी संयुक्त अभ्यास केला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर असणार आहे जपान. भारत आणि जपानने समुद्री प्रदूषण नियंत्रणासाठी संयुक्त अभ्यास केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा भारतीय तटरक्षक बल आणि जपान तटरक्षक बलांनी मुंबईजवळ समुद्री प्रदूषण नियंत्रणावरील संयुक्त अभ्यास सुरू केलेला आहे. ओके, आणि या सरावामधून दोन्ही देशांची नौदल म्हणजेच तटरक्षक भागीदारी आणि समुद्री प्रदूषण नियंत्रण क्षमतेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 5 आहे, जिल्हा नेतृत्वासाठी वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, वस्त्र मंत्रालय. ओके, तर वस्त्र मंत्रालयाने जिल्हा नेतृत्वासाठी वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश आहे 100 उच्च क्षमता असलेल्या जिल्ह्यांना ग्लोबल एक्सपोर्ट चॅम्पियन्समध्ये रूपांतरित करणे आणि 100 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स यांना आत्मनिर्भर वस्त्रोद्योग हबमध्ये बदलण्याचा प्रयत्न आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 6 आहे, बघा खेलो इंडिया बीच गेम्स 2026मध्ये सर्वाधिक पदके कोणी मिळवली आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कर्नाटक. तर कर्नाटकने खेलो इंडिया बीच गेम्स 2026मध्ये सर्वाधिक पदके मिळवलेली आहेत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा सर्वाधिक पदके कर्नाटक या राज्याने जिंकली आहेत आणि एकूण 11 पदके जिंकली आहेत. त्यातील 3 सुवर्ण, 2 रजत आणि 6 कांस्य आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, ब्रिक्स 2026चे आयोजन कोणता देश करणार आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2026मध्ये जे ब्रिक्सचे आयोजन आहे तो आपला भारत देश करणार आहे. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे भारत. ओके, बघा 18व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे भारतामध्ये आयोजन केले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये हे आयोजन होणार आहे. तर बघा ब्रिक्सबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. ब्रिक्स म्हणजेच बी म्हणजेच ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. ओके, म्हणजेच दक्षिण आफ्रिका. तर बघा ब्रिक्सची स्थापना झाली होती 2006 रोजी आणि 2010मध्ये दक्षिण आफ्रिका हे सामील झाले होते, त्यामुळेच याचं नाव ब्रिक्स असे पडले आहे. ओके, आणि नंतर पहिली शिखर याच्या आधी याचे नाव होते ब्रिक. ओके, 2006मध्ये जेव्हा स्थापन झाली होती ही संस्था,
त्यामध्ये ब्रिक असे नाव होते. ओके. आणि 2010मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिका सामील झाला त्यावेळेस याच्या शेवटी यस म्हणजेच ब्रिक्स असे नाव पडले तिचे. पहिली शिखर परिषद याची पार पडली होती 2009मध्ये रशिया येकातेरिनबर्ग ओके या शहरामध्ये. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले असून त्याचे लेखक कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक कोणी लिहिले आहे ते सांगायचे आहे आपल्याला. ओके. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए हिडोल सेनगुप्त. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक हिडोल सेनगुप्त यांनी लिहिले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटवर बंदीची कारवाई करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे इंडोनेशिया. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. ओके. तर बघा ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच इंडोनेशिया आणि मलेशिया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांनी ग्रोक या कृत्रिम म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटवर बंदीची कारवाई केलेली आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि असं करणारा हा जगातील पहिले देश ठरले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाच्या सामग्री तयार करण्याच्या धोक्यांमुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये या AI चॅटबॉटला ब्लॉक करण्यात आले असून त्यामुळे ह्या जगातील पहिले अधिकृत बंदी ठरली आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. स्क्रॅमजेट इंजिनाची ग्राउंड चाचणी यशस्वीरित्या कोणी पूर्ण केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच DRDO. ओके. तर बघा स्क्रॅमजेट इंजिनाची ग्राउंड चाचणी ही DRDOने नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा भारताच्या हायपरसोनिक मिसाईलला यामुळे विकास भेटणार आहे. ओके. म्हणजेच गती भेटणार आहे. ओके. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, DRDOसाठी आपण थोडक्यात माहिती बघूयात आपण. ही एक भारताची प्रमुख संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे ज्याची स्थापना 1958 साली झाली होती. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.